15 ऑगस्टपर्यंत अनेक महापुरुष सातत्याने जन्माला येत गेले. असं काय घडलं की 16 ऑगस्ट 47 नंतर महापुरुषच जन्माला आले नाहीत? म्हणजे अनंत माणसं जन्माला आली. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मग छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा आणि मग लोकमान्य टिळक, सावरकर, असे म्हणजे एका पाठोपाठ एक सतत रांगच लागली होती. आणि एकदम 15 ऑगस्टला खरं तर देश स्वतंत्र झाल्यावर ह्याच्या डबल यायला पाहिजे होते. तर एकदम आमच्यासारखे शरद कसे काय जन्माला आले? स्वतंत्र गेलं, पण 15 ऑगस्टला आपण ज्यांना विभूती मानायला लागलो, राष्ट्रपुरुष मानायला लागलो, हा हिंदुत्वनिष्ठांचा फार मोठा दोष आहे. मी हिंदुत्वनिष्ठ का बरं? शिवाजी महाराजांना मानणारे कसं काय मानतो? गांधी काय आमचा राष्ट्रपुरुष आहे काय? अरे क्रमांक एकचा आमचा देशद्रोही, घातकार करणारा, हिंदुत्वाचा कट्टर दुश्मन असलेला मनुष्य आहे हा. बाहेरचा आचार, एखाद्या नटाचं अभिनय हा त्याचा स्वभाव नसतो. गांधी इतका देशाचा मोठा शत्रू नाही जन्मलेला नाही आहे कोणी. हे ओळखण्याची पात्रता हिंदुर्मय हिंदुस्थान याचं काम करणाऱ्यांच्या जेवढ्यात येईल इतक्या लवकर देश दुरुस्त होईल. प्रातस्मरणामध्ये गांधीचं नाव प्रातस्मरणीय बेकार. गांधी नेहरू आमच्या देशाचे नेते कधी असू शकत नाहीत. क्रमांक एकचे शत्रू आहेत ते. शील का कर्तृत्व, बुद्धिमत्ता का चारित्र्य काय होतं त्यांच्याजवळ? नंबर 1 बेकार लोक होते.